आता इथे महापालिकेमध्ये एकूण 400 स्कूल्स आहेत आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आपल्याकडे जो शहराचे 10% जास्त स्टुडंट आमच्याकडे आहेत आणि सोबत 34 स्कूल्स जे आहेत ते बेसिकली मीडियम स्कूल्स मध्ये आहेत. नॉर्मली प्रत्येक वर्षी आपण काय करतो की जे काही अनऑथराइज स्कूल्स आहेत त्याचं जाहीर करतो लिस्ट वगैरे, पण आताचा जो लिस्ट आहे 13 स्कूल्स आहेत आणि या या ठिकाणी स्कूल आपल्याला चालवता येणार नाही अशी स्पष्ट सूचना पण आम्ही दिली आहे. आम्ही एक या या अनुषंगाने एक नोटिफिकेशन पण काढला होता जेणेकरून जे आपले सगळे गार्डियन्स आहेत यांना पण माहिती होईल की टू नॉट सेंड युअर स्टुडंट्स युअर किड्स टू दी स्कूल्स. पण तरी हे सगळे स्कूल्स आहे चालू बेसिक. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर असं आहे की आम्ही हे सगळे स्कूलवर आम्ही FIR पण केलेली आहे आणि पोलिसांचा जो काही कारवाई आहे ते पण सुरू आहे. पण दुसरा मुद्दा असा आहे की एक बाजूने आपण म्हणतो की हा स्कूल सगळे ऑथराइज नाही आहे आणि दुसरा असा आहे की आम्ही त्याच्यावर गुन्हा पण दाखल करतो. पण एक असा पॉलिसी आहे की एज्युकेशन डिपार्टमेंट थेट यांना क्लोज करू शकत नाही. कारण आपल्याकडे जर अचानकपणे तुम्ही स्कूल क्लोज केला तर एक असं असतं ना की ड्रॉप आउट मुलांची संख्या वाढेल. बिकॉज हे राईट टू एज्युकेशनचा जो काही एक संवैधानिक आमच्यावर एक जबाबदारी आहे त्याचं पण भंग होईल आणि हे काही स्टुडंट्स किंवा काही आपले जे पॅरेंट्स आहेत त्यांचा फार एक मोठा नुकसान होईल म्हणून एज्युकेशन डिपार्टमेंट कधी क्लोज करत नाही. तर हा एक अतिशय एक म्हणजे अवघड प्रश्न आहे की शेवटी जर आम्ही असं म्हणतो की हे सगळे स्कूल्स अनऑथराइज आहेत, आम्ही पुन्हा पण आपण करतो त्याच्यावर दाखल आणि शेवटी आपण त्याच्यावर म्हणजे कारवाई करत नाही. हा थोडासा एक विरोधाभासी परिस्थिती आहे. तर आम्ही या अनुषंगाने शिक्षण आयुक्त यांच्यासोबत एक मीटिंग ऑर्गनाईज केलेलं आहे की नेमके एक तर तुम्ही लॉकर त्यांना परमिशन द्या, जे काही अटी शर्ती पूर्ण होऊ शकते त्यांनी एक विहित कालावधीमध्ये त्यांनी अटी शर्ती पूर्ण करावा, नाही तर काहीतरी हे सगळे स्कूल बंद करावाच लागेल. शेवटी ऑफिशियली जर आम्ही जाहीर केला तर बाकी ठिकाणी स्कूलला शिफ्ट करता येईल, त्याच्यावर त्यांचं लक्ष घालून आम्हाला हे काम करावं लागेल. महापालिकेमध्ये इशू कसा आहे की जेव्हा शिक्षण मंडळ होतं तेव्हा एक वेगळं कामकाज होतं. आज हे सगळे स्कूल किंवा व्यवस्था जे आहे ते एक आपल्या इथे स्कूल विभाग म्हणून शिक्षण विभाग म्हणून झालेली आहे. पण थोडंसं इंटिग्रेशन ऑफ दी डिपार्टमेंट इन द वर्क हॅज नॉट बीन डन इन टोटो. यामुळे खूप सारा कॉन्फ्युजन होत असते. पण याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू. म्हणजे विदिन 2 weeks विल टेक सम सॉलिड ऍक्शन. नाही, यादी आहे आमच्याकडे 13 स्कूल्सची यादी आहे. नाही, बरोबर आहे. तर असं आहे की जे काही हायस्कूल अटेंडन्स आहेत यांच्या स्कूल पण चालू असेल तर अतिशय गंभीर गोष्टी आहेत. मी महापालिकेतर्फे याच्यावर काय अजून कारवाई होऊ शकते त्याचा अजून अभ्यास करतो. आणि शेवटी कसं आहे की शिक्षण आयुक्त सोबत एक आपण बैठक लावू आणि ज्या लोकांतर्फे वारंवार या बाबतीत झालेलं आहे बोला तर त्यांच्यावर काही वेगळा परिणाम जर याच्यातले काही शाळांचे आरक्षण बदलले तरी ते नाही, बरोबर आहे ना. हे सगळे गोष्टीचा म्हणजे अनऑथराइज मुद्दा जे आहे त्याच्यामध्ये खूप सारे बाबी आहेत. ते सगळे अभ्यास करूनच ते 13 स्कूलची यादी आम्ही जाहीर केली आहे. पण याच्यावर नक्कीच विदिन दिस वीक ऑनली एज्युकेशनचे जे आपले कमिशनर आहेत सतेंद्र प्रताप सिंग सर यांच्यासोबत एक बैठक घेऊन नाही कारवाई. मला असं आहे की प्रशासनासाठी कारवाई करणे सर्वात आसान ऑप्शन असते. पण जेवढे स्टुडंट्स आहेत किंवा पॅरेंट्स आहेत त्यांचा नुकसान अचानकपणे होऊ नये हा पण आपल्याला काळजी घेणे नवीन ऍडमिशन तरी होऊ नये. बरोबर आहे. तरी याच्यावर जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या नक्कीच यावेळी करू. थँक्यू सर. शहरातील